नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची थाळी दाखवणार आहे। त्यामध्ये आपण कटाची आमटी पाहणार आहोत, करवंदाची चटणी आणि ओल्या काजूची भाजी, त्याबरोबर वडे, असा एक फक्कडसा बेत आपण करणार आहोत। तर चला पाहूया आपण ही थाळी। हा मी बेत होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन दिवशी केला होता। जरा व्हिडिओ अपलोड करायला लेट झाला। तर आपण आता ओले काजूची भाजी कशी करायची त्याची पहिली रेसिपी पाहू। तर हे आपले ओले काजू आहेत। तर मी तुम्हाला दाखवत आहे ओले काजू कसे करायचे। प्रथम आपण ते वेळीवर चिरून घ्यायचे आणि मी हे जे बटाट्याचं कटर असतं सोलायचं त्याने हे मी काढून घेत आहे। अशा प्रकारे आपण हे ओले काजू चिरायचे आहेत। पण हे जेव्हा आपण काजू चिरतो तेव्हा हातामध्ये ग्लोव्ज घालायचं, नाहीतर हाताला पूर्ण डिंक लागतो। अशा प्रकारे हे ओले काजू सोलून घ्यायचे आहेत। हे ओले काजू सोलण्याचा आम्ही अनुभव प्रथमच घेतला होता। आता आपण करवंदाची चटणी पाहू। तर ओलं खोबरं घ्यायचं आहे। एका साइडला मी थोडेसे करवंद धुवून मी वाटीत ठेवले होते, ते आता आपण याच्यात मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ। तर याच्यामध्ये मी करवंद आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे। 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या त्यात मी टाकून घेतलेल्या आहेत। थोडंसं पाणी घालायचं, जराशी साखर, थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे असं आपलं करवंदाची चटणी रेडी होते। आता करवंदाची सीजन असल्यामुळे ही करवंदाची चटणी नक्कीच तुम्ही घरी करून पहा। तर आता आपण ओल्या काजूची भाजी करूया। तर 2 चमचे मी तेल टाकलेले आहे। थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं। आता थोडा कांद्याचा कलर आपण चेंज करून घेऊ। त्यानंतर मी हा 1 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे। हा माझा घरगुती मालवणी मसाला आहे। आणि थोडीशी हळद आणि हा माझा घरगुती हिरवा गरम मसाला आहे। आता हे मी ओले काजू टाकत आहे। त्यानंतर ह्या मी शेंगा सोलून घेतलेल्या होत्या, शेवगाच्या। एक बटाटा चिरून घेतलेला होता। आता सध्या ओल्या काजूचा सीजन आहे आणि मला ते मार्केटमध्ये ओले काजू भेटले, म्हणून मी हे आज तुम्हाला भाजी दाखवत आहे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। 1-2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ। एका साइडला मी पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। त्यात 2 कांदे आणि थोडंसं लसूण, आलं। आता हे आपण सर्व भाजून घेऊ। कांद्याचा कलर थोडासा लालसर व्हायला पाहिजे इतकं आपण भाजून घ्यायचं आहे। माझा हा कांदा थोडासा चिरताना साइडला राहिला होता, तर तुम्ही आता साइडला काढून टाकला आहे।
आता कांद्याचा कलर चेंज होत आहे। मी थोडं ओलं खोबरं मिक्स केलेलं आहे आणि सुकं खोबरं पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। असं आपलं हे वाटण छान असं लालसर असं भाजून घ्यायचं आहे। या अगोदर मी तुम्हाला हे असंच वाटण दाखवलं होतं। हे वाटण मी कटाची आमटी आणि काजूची भाजी यासाठी वापरणार आहे। तर आपण हे आता मिक्सरच्या जारमध्ये वाटण काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकून घेऊ। तर आता आपण भाजीला 2 मिनिटं झालेली आहेत, तर आपण भाजीमध्ये थोडं पाणी घालून घेऊ आणि भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून शिजत ठेवायला देऊ। त्याच्या जारमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे। आता आपण हे वाटण वाटून घेऊ। त्यातलं थोडं वाटण मी कटाच्या आमटीसाठी साईडला काढत आहे आणि बाकी उरलेलं वाटण मी ह्या काजूच्या भाजीत घालणार आहे। तर ही कटाच्या आमटीसाठी मी ही डाळ साईडला काढून ठेवली होती, तर मी त्या वाटणामध्ये ही डाळ थोडीशी लावून घेणार आहे आणि थोडी डाळ तशीच ठेवून देणार आहे। तर ही कटाच्या आमटीची डाळ ही मिक्सरमध्ये लावून घेतलेली आहे। तर आता छान अशी भाजी शिजलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊ। तुम्ही पाहू शकता बटाटा पण छान शिजलेला आहे। तर आता मी याच्यात वाटण मिक्स करून घेणार आहे। थोडंसं मी कोमट पाणी घालत आहे, कारण कोमट पाणी घातल्यावर भाजी छान अशी भाजीला छान अशी चव लागते। आता झाकण मारून मी आता हे उकळत ठेवत आहे। तर दुसऱ्या पातेल्यात मी चमचाभर तूप घेतलेला आहे। कटाची आमटी तूप टाकून खूपच सुंदर होते। त्यात थोडंसं तेल टाकत आहे आणि ह्या लसणीच्या 10-12 पाकळ्या मी क्रश करून घेत आहे। आता मी लसूण टाकलेली आहे। आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे। यात थोडासा मालवणी मसाला, तुम्हाला तिखट किती हवं त्याप्रमाणे मसाला टाकायचा आहे। थोडंसं हिंग आणि आपण हे जे वाटण लावून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण उरलेली डाळ होती साईडला ठेवून दिलेली ती पण त्यात मिक्स करायची आहे।
तर आपली ही भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। मी आता थोडा कोथिंबीर टाकत आहे, मग आपली ही ओल्या काजूची भाजी रेडी झाली। आता डाळीला छान अशी उकळी आली आहे, तर आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात मी 4 कोकमं टाकलेली आहेत। कोकमाने एक आंबट अशी थोडीशी तिखट आंबट अशी चव येते। आणि थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यावर शिवरून घेऊ। अशा प्रकारे हे आपली कटाची आमटी तयार होते। एका साइडला आता हे वड्याचे गोळे करत आहोत आणि एका साइडला मी थापत आहे आणि माझ्याबरोबर हेल्प करण्यासाठी माझे मिस्टर वडे तळत आहेत। तर असं आम्ही ही वड्याची एक मेजवानी केली होती। वडे कसे बनवायचे हे आपल्या आसादमध्ये मी दाखवले होते, तर तुम्हाला हे वडे कसे बनवायचे असतील तर मी ही याची लिंक आय बटन मध्ये दिलेली आहे। तर अशी ही आपली एक थाळी छान रेडी होते। वडे, कटाची आमटी, ओल्या काजूची भाजी, करवंदाची चटणी आणि हा मी घरी बनलेला आवळ्याचा मुरंबा, पापड आणि कुरडया। तर असा बेत नक्कीच तुम्ही पण घरी करून पहा, खूपच सुंदर होतो। आणि हा जर व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला याचा रिप्लाय जरूर कळवा।